आज तुझ्या लावणीवर एक तुझा मोठा फॅन क्लब आहे, सगळे आम्ही फिदा आहोत, वेड लागतो तुला पाहिल्यावर. पण एक काळ होता जेव्हा लावणी पुरुष करणं हे ऍक्सेप्टच नव्हतं समाजाला. तू म्हणशील की त्या काळात पण अजून सुद्धा देखील पुरुष कलाकार जेव्हा एखादा लावणी परफॉर्मन्स सादर करतो तरी तसंच बघितलं जात आहे. आपण शिकलेल्या अशिक्षित समाजातच वावरतोय मला वाटतंय. त्या काळात तर मला ऑफकोर्स म्हणजे लिटरली नाच्या म्हणून माझं हे पेटनेम होतं. लोक मला नाच्याच बोलायचे कारण की मी लावणी करायचो किंवा क्लासिकल परफॉर्मन्स करायचो तर कुठेतरी ते नेहमी पेन असायचं की कलाकार म्हणून माझा जो जन्म झालाय तो चांगला आहे का म्हणजे हे चुकीचं आहे झालेलं. आणि कुठेतरी तेव्हा ना खूप मी वरदान आहे की शाप श्राप आहे असं असं वाटायचं. वाटायचं. खूप वेळा मला तो श्रापच वाटायचा कारण की मला त्यामुळे मित्रमंडळी खूप कमी होती. कारण की मुलं माझ्याशी बोलायचे नाही कारण की अरे हा काय मुलींसारखा नाचतो काय बोलायचं असं खूप ते. पण कुठेतरी जेव्हा मी नाचायचो ना तेव्हा मला ब्रह्मानंद व्हायचा. आणि लावणीचा तोडा वाजला किंवा ते घुंगरूंचा आवाज आला की मला काहीतरी व्हायचं. सो ते कुठेतरी मला जाणवायला लागलं की फायनली लावणी किंवा ही कला अशी आहे जी तुम्हाला आनंद देते. आणि मग लोक काय लोक तर म्हणजे आज जी लोक पाया पडतात ती तेव्हा मला त्यांनी चपलेनी पण मारलं होतं किंवा त्यांनी माझ्यावर दगड फेकले होते. पण आत्ता कुठेतरी काहीतरी स्वतःसाठी एक स्थान निर्माण केले आणि माझ्यामुळे काही अशी अनेक पुरुष मंडळी आहेत जी आता समोर येतात आणि परफॉर्म करतात आहे. मला कोणी इन्स्पायर केलं नव्हतं पण मी कोणाला तरी इन्स्पायर करू शकलो.